नमस्कार मंडळी, तर आज आपण बनवणार आहोत मेथीचे पराठे। त्यासाठी आपण घेतलेले आहे एक मेथीची पेंडी, 2 वाटी गव्हाचे पीठ, 1 वाटी डाळीचे पीठ। मेथीचे पराठे बनवण्यासाठी आपण मेथी हाताने चिरून घेणार आहोत। जास्तही मेथीचे पराठ्यासाठी जाडसर मेथी चिरलेली छान लागते। एका परातीमध्ये आपण मेथी घेऊयात। त्यानंतर त्यामध्ये 2 वाटी गव्हाचे पीठ, इथे आपण 2 वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे। एक वाटी डाळीचे पीठ, 2 चमचे तिखट, 1 चमचा मीठ, 1 चमचा हळद। मीठ आपण आपल्या चवीनुसार घेऊ शकतो। 1 चमचा धनेपूड, 1 चमचा जिरेपूड। हे सगळं आधी आपण मिक्स करून घेऊया। पाणी टाकल्यानंतर हे सर्व मिश्रण एकत्र येत नाही, त्यासाठी आपण ह्याला आधी मिक्स करून घ्यायचे। 1 चमचा तेल टाकून ते सुद्धा छान मिक्स करून घेऊया। आता थोडे थोडे पाणी टाकून पीठ छान मळून घेऊया। जास्तही पातळ पीठ मळायचे नाही। लागेल तसे पाणी टाकत पीठ मळून घ्यायचे, एकदम पाणी टाकायचे नाही। अशा पद्धतीने पीठ मळून घेतलेले आहे। जास्त घट्ट किंवा पातळ पीठ मळायचे नाही। आता एकीकडे आपण पॅन गरम करायला ठेवूयात। पॅन गरम होईपर्यंत आपण मेथीचे पराठे लाटून घेऊयात। कणकेचा छोटासा गोळा घेऊन त्यावर थोडेसे पीठ लावून घ्यायचे। पीठ लावल्यामुळे पराठा करते वेळेस किंवा लाटते वेळेस ते खाली चिटकत नाही। या पद्धतीने कडेकडेने पीठ लाटत पराठा लाटून घ्यायचा, त्यामुळे तो मोडत नाही। आता पॅनवर थोडेसे तेल लावून त्यावर पराठा टाकून घ्यायचा। वरतून पण थोडेसे तेल लावून घ्यायचे। 3 ते 4 मिनिटे पराठा खालच्या बाजूने भाजून घेतल्यानंतर पराठा दुसऱ्या बाजूने पण भाजून घ्यायचा आहे व त्या बाजूने सुद्धा पराठ्याला तेल लावून घ्यायचे। मस्त पराठा दोन्ही बाजूने भाजून झालेला आहे। आपण एका जाळीवर हा पराठा काढून घेऊयात। अशाच पद्धतीने मी सर्व पराठे लाटून घेत आहे। हा मेथीचा पराठा लहान मुलांच्या डब्यासाठी अतिशय उत्तम आहे। हा मेथीचा पराठा आपण टोमॅटो सॉस किंवा दह्याच्या चटणी सोबत सुद्धा खाऊ शकतो। लहान मुलांना डब्यामध्ये देण्यासाठी सुद्धा अतिशय सोपा असा पर्याय आहे। हा आपण एकदा नक्की ट्राय करून बघा। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल, ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व अशाच नवीन नवीन रेसिपीजसाठी पूजा रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।